ठाणे शहरातील मुंब्रा स्थानकाजवळ पारसिकच्या उंच डोंगरावर वसली आहे मुंब्रा देवी. देवीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून साधारण 800 पायऱ्या चढाव्या लागतात. डोंगराच्या पायथ्यापासून चढण्यास सुरुवात केल्यावर आपल्याला मुंब्रा बायपासच्या बोगद्याखालून जाता येते. हा बोगदा पार करून आल्यानंतर थोडंसं चढल्यानंतर आपल्याला मुंब्रा बायपासवरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या दिसतात आणि मागच्या बाजूस उंचच्या उंच डोंगर दिसतो, ज्यावर मुंब्रा देवीचं मंदिर वसलेलं आहे. अजून थोडंसं चढल्यानंतर मध्ये येते साती आसरा मातेचे मंदिर, जिथे की आपल्याला हनुमंताचे देखील दर्शन घेता येते. थोडा वेळ इथे विश्रांती करून आपण पुढच्या प्रवासाला निघू शकतो. पावसाचे दिवस चालू असल्यामुळे डोंगरातून येणारा एक झरा इथे आपल्याला बघायला मिळतो. पूर्वीच्या काळी इथे एक विहीर देखील होती. गर्द वनराईतून मार्गक्रमण करत आपण डोंगर चढत जातो. मुंब्र्यातील स्थानिक भगत परिवार यांच्या पूर्वजांना डोंगर माथ्यावर एक ज्योतीचा प्रकाश आढळून आला. त्या प्रकाशाचा मागोवा घेत ते या डोंगर चढून आले. तिथे त्यांना पाषाणात कोरलेल्या तांदळा स्वरूपातील मुंब्रा देवी आणि नवदुर्गांचे दर्शन घडले. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर थंड हवेच्या झुळकाने आपला थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि प्रसन्न अंतःकरणाने आपण दर्शन घेतो त्या आई मुंब्रा देवीचे. डोंगराचा उतार अतिशय तीव्र असल्यामुळे मंदिरासमोर अतिशय चिंचोळी जागा आहे, परंतु आता काही बांधकाम करून ही जागा थोडीशी प्रशस्त करण्यात आलेली आहे. मुंब्रा देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला गवळीदेव आणि गाडीवान बाबा यांच्याही मंदिराचे दर्शन होते. पावसाळा संपत आल्यामुळे मंदिरासमोरून धुक्याच्या दुलईत वेढलेल्या मुंब्रा शहराचे दर्शन घडते. मुंब्रा आईचा उदो उदो.